हॅलो, नमस्कार. काल ना किचनमधले सगळे डबे क्लीन करून घेतले आणि ईशान्वीने पण माझं बघून तिची पण खेळभांडी सगळे क्लीन करून घेतलेत. आज जरा बाहेर जायचे होते, पण थोडा वेळ होता जायला. म्हटलं त्याआधी सगळे डबे सुकलेच आहेत तर सामान भरून ठेवूयात. पण त्याआधी मी मस्त चहा एन्जॉय केला आणि एक एक करत सगळे रिकामे डबे भरून ठेवायला सुरुवात केली. तुमच्या घरात पण जर लहान मुलं असतील ना, तर असं एकही काम असूच शकत नाही जिथे त्यांची लुडबुड नसेल. कुणाकुणाला असं वाटतं ना, मला कमेंटमध्ये नक्की सांगा प्लीज. हे करत असताना ना ईशान्वीला मी आज टी व्ही लावून दिला आहे. तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येतच असेल, कारण बाकी काम ठीक आहे. आपण भांडी घासली तर ती भांडी घासायला येते, चपाती करायची असली तर चपातीचं थोडं पीठ दिलं ना की ती त्यात गुंतून राहते. पण हे असं सामान तिला प्रत्येक गोष्ट थोडी थोडी हवी असते वाटीमध्ये, आणि सगळ्या घरात मग ती सांडून ठेवते. त्यामुळे म्हटलं आज जरा टी व्ही लावून दिलेलाच बरा. नंतर हे आपल्यालाच आवरावं लागतं आणि रात्री जरा बाहेर जायचे असल्यामुळे तेवढा वेळ पण नाही आहे. त्यामुळे पटापट मी माझं काम आवरलं. फायनली सगळं भरून झालं आहे. ओटा नीट क्लीन करून घेतला, सगळे भरलेले डबे नीट शेल्फमध्ये लावून ठेवलेत. आता ना फक्त बॅगमधलं सामान तेवढं भरायचं राहिलं आहे. आणि ह्या बॅगमध्ये काय आहे माहिती आहे का? सगळ्यात जास्त आवडीचं, मेहनतीचं आणि मौल्यवान सामान आहे यात. काय आहे ते सांगतेच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि इथे बघा, ईशान्वी सगळ्या पक्ष्यांना बाय करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. बाय.